नमस्कार सर्वांना, SRM मराठी व्लॉगच्या केरला टूरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर काल आपण मुन्नारमधून निघालेलो होतो आणि आता मुन्नार ते टेकडीचा प्रवास आपण सुरू केलेला आहे। तर मित्रांनो, अत्यंत आनंददायी हा जो टूर आहे हा सुरू आहे आणि मुन्नारवरून आता मी निघालेला आहो टेकडीसाठी। तर अत्यंत सुंदर असं वातावरण, अत्यंत सुंदर रस्ते आणि अत्यंत सुंदर असा निसर्ग आपणाला दिसत आहे। तर मित्रांनो, कालचा जर व्लॉग आपण बघितलेला असेल या केरला टूरचा पार्ट 1, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे। तर बघा, हा जो रूट आहे हा असणार आहे मुन्नार टू टेकडी, जवळपास 85 किलोमीटरचा हा रोड असणार आहे। तर बघा, इथून आता आम्ही निघालेलो आहोत आणि जवळच काही नाश्ता वगैरे करण्यासाठी इथे थोडंसं थांबलेलो आहोत आम्ही आणि त्यानंतर लगेचच जो आमचा प्रवास आहे तो सुरू होणार आहे टेकडीसाठी। तर बघा, सर्व जे सदस्य आहे ग्रुपचे सर्व अत्यंत आनंदात आहे, उत्साहात आहे आणि आता मुन्नारमध्ये 2 दिवस आम्ही थांबलेलो होतो। इथे संपूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे। मागचा जो व्हिडिओ होता आपला, मागचा जो ब्लॉग होता, त्यामध्ये आपण सर्व हे बघितलेलं असेल। तर बघा, हा पार्ट 2 आहे आपल्या केरला टूरचा आणि आता आपण मुन्नारवरून टेकडीसाठी चाललेलो आहोत। टेकडीवरून दुसऱ्या दिवशी LAPला जायचं आहे आणि तिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊसबोट असणार आहे। तर बघा, अत्यंत रमणीय असं वातावरण, हिरवगार निसर्ग आणि या निसर्गाच्या सानिध्यातून आपण निघालेलो आहोत मुन्नारवरून टेकडीसाठी। तर टेकडीसुद्धा अत्यंत प्रसिद्ध असं ठिकाण आहे केरलामधील आणि केरला टूरमध्ये बहुतेक मुन्नार, टेकडी, LAP हे सर्व पॅकेजमध्ये असते। तर बघा, आमचा 4 नाईट 5 डेचा पॅकेज होता। तर इथून आता आम्ही आलेलो आहोत इथे। तर मित्रांनो बघा, इथे आम्ही आलेलो आहोत टेकडीच्या जवळ एकदम, आणि इथे एक एलिफंट राईड आहे, ती आता आमचे जे सदस्य आहे ते करणार आहे। इथे एलिफंट राईड आणि जंगल जीप सवारी आहे। तर काही सदस्य आमचे जंगल जीप सवारी करणार आहे, काही जे लहान मुलं वगैरे आहे आणि काही सदस्य जे आहे ते एलिफंटची राईड करणार आहे। तर बघा, हे जे एलिफंट आहे, हे जे हत्ती आहे हे आपल्याला दिसत आहे, खूप सुंदर असे हत्ती आहे। आणि मित्रांनो, याची जे कास्ट असणार आहे हे पर पर्सन 500 रुपये असणार आहे। तर बघा, आमची डुगू आणि काही जे छोटे आपले सदस्य होते ते इथे राईडसाठी बसलेले आहे। तर त्यांचीच एक क्लिप आपण इथे घेतलेली आहे। तर बघा, 20 मिनिटाची ही राईड असणार आहे आणि 500 रुपये पर पर्सननुसार ही राईड इथे असणार आहे। तर अत्यंत सुंदर अशी ही एलिफंट राईड। तर बघा मित्रांनो, आता आमचं जे हॉटेल होतं टेकडीमधील हॉटेल ब्लूम पॅराडाईज म्हणून, ब्लूमिंग पॅराडाईज, तर इथे आम्ही आलेलो आहोत। अत्यंत सुंदर असं हॉटेल आहे आणि मॉल रोडवर आहे हे टेकडीमध्ये। अत्यंत सुंदर लिफ्ट वगैरे आहे, दुसऱ्या फ्लोअरवर आम्ही सगळ्या ज्या रूम आहेत त्या बुक केलेल्या आहेत। तर बघा मित्रांनो, लिफ्टने आता आम्ही वर चाललेलो आहोत। सर्व रूमच्या कीज वगैरे घेतलेल्या आहे। काही सदस्य आमचे जंगल सफारीला गेलेले आहेत, ते यायचे आहे। सर्व रूम वगैरे आम्ही रेडी करून ठेवणार आहोत। तर बघा, संपूर्ण रूमच्या चाब्या घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि दुसऱ्या फ्लोअरवर आमच्या या ज्या रूम्स आहे त्या आहे, एकाच ओळीमध्ये 9 रूम आम्ही बुक केलेल्या आहेत। तर बघा, ही रूमची टूर आहे। अत्यंत सुंदर अशा या रूम्स आम्ही बुक केलेल्या आहे त्या टेकडीमध्ये। हॉटेल ब्लूमिंग पॅराडाईज म्हणून आहे, खूप सुंदर असं हॉटेल आहे। तर बघा, सायंकाळच्या वेळेला इथे टेकडीची जी सिटी आहे त्या सिटीचा सुद्धा व्ह्यू आपण इथे घेतलेला आहे। तर खूप सुंदर असे रस्ते आणि खूप सुंदर असं हे मार्केट आहे टेकडीचं। तर इथे जे जेवणाचं हॉटेल होतं त्यांना भेटायसाठी मी आलेलो होतो। तर इथे काही क्लिप्स वगैरे त्या सिटी रोडच्या आपण घेतलेल्या आहे। तर अत्यंत सुंदर सिटी आहे मित्रांनो आणि खूप प्रसिद्ध अशी केरलामधील सिटी आहे टेकडी। तर बघा, पॅकेजमध्ये हे बहुतेक पॅकेजमध्ये असतेच हे, मुन्नारनंतर टेकडी आणि त्यानंतर LAP। तर बघा, आता आम्ही इथे टेकडीमध्ये संध्याकाळच्या वेळेला थोडं फिरत आहोत। तर असं हे सुंदर असं हे टेकडी असणार आहे। तर बघा, आमचे जंगल सफारीचे जे सदस्य होते ते गेलेले होते। तर अशा पद्धतीची जंगल राईड ते करून आलेले आहे।
ऑफ रोडिंग वगैरे खूप जास्त होतं म्हणून सांगत होते. ते खूप सुंदर अशी जंगल राईड होती आणि ही 3,500 रुपये 6 सदस्यासाठी होती. तर बघा मित्रांनो, आता सकाळची वेळ झालेली आहे. इथून आमचा चेकआउटचा टाईम आहे आणि इथे आता आमचे सर्व जे ग्रुप मेंबर आहे ते सर्व आता रील्स बनवण्यामध्ये व्यस्त झालेले आहे. तर इथे प्रॉपर काही रील्स वगैरे बनवणार आहोत आम्ही आणि त्यानंतर इथून आमचं चेकआउट होणार आहे. तर बघा, रील्स वगैरे बनवणं सुरू आहे. सर्वजण रेडी झालेले आहे आणि खूप जोशमध्ये, अत्यंत उत्साहामध्ये सर्वजण रील्स वगैरे बनवत आहे. काही शूट करत आहे, काही प्रत्यक्षात सहभागी झालेले आहे रील्समध्ये. आणि त्यानंतर खाली आमचा ब्रेकफास्ट आहे आणि त्यानंतर आम्ही इथून चेकआउट होणार आहोत. तर बघा, टेकडीमध्ये आमचं 1 नाईट होतं फक्त. काल आता इथे आम्ही आलेलो होतं. काल रात्री तिथे मुक्काम केला आणि आता सकाळी आज इथून आम्ही निघणार आहोत LAPसाठी. तर बघा, खूप सुंदर असं हॉटेल आहे. खाली आमचा पॅकेजमध्येच जो ब्रेकफास्ट आहे तो इथे इन्क्लूड आहे आणि खूप सुंदर असा ब्रेकफास्ट इथे सर्वांनी केलेला आहे. तर बघा, निघतानासुद्धा एक रील हॉटेलचे जे समोरचा भाग आहे, फ्रंट एरिया, त्यामध्ये आपण बनवलेली आहे एक रील. आमचे सर्व लेडीज जो ग्रुप आहे पत्त्यांच्या जोशमध्ये खूप जास्त रील्स वगैरे बनवत आहे आणि सर्वजण त्यामध्ये सहभागीसुद्धा होत आहे. आमचे हर्षे साहेबसुद्धा या रीलमध्ये आलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीचा फुल एन्जॉयमेंट आमचा या केरला टूरच्या माध्यमातून सुरू आहे. खूप जास्त सर्वजण आनंदात आहे आणि ही जी रील आहे ही आम्ही टेकडीच्या ब्लूमिंग पॅराडाईज हॉटेलच्या फ्रंटमध्ये बनवलेली आहे. तर बघा, आता तिथून आम्ही निघालेलो आहोत. तिथून चेकआउट आमचा झालेला आहे आणि तिथून आम्ही आता टेकडी टू LAP हा जो रोड आहे, हा जो मार्ग आहे, या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन जे असणार आहे शेवटचं, ते असणार आहे LAP आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. कारण इथे मित्रांनो आमचा जो मुक्काम असणार आहे तो हाऊसबोटमध्ये असणार आहे. तर अत्यंत आनंदात आहे सर्व आमचे सदस्य, कारण कुणाचाही अजूनपर्यंत हाऊसबोटमध्ये बसण्याचा कोणालाही अनुभव नाही आहे किंवा कोणी त्याचा आनंद घेतलेला नाही आहे आणि हा आनंद केरळमध्येच आपल्याला मिळणार आहे. तर बघा, केरळमधील LAP जे आहे ते त्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे संपूर्ण देशामध्ये. तर बघा, त्यामध्ये आता आमचीसुद्धा हाऊसबोट आम्ही बुक करून ठेवलेली आहे आणि संपूर्ण 24 तास आम्ही त्या हाऊसबोटमध्ये आमचा मुक्काम असणार आहे. तर गेल्याबरोबर तिथे आमचा लंच वगैरे होणार आहे, त्यानंतर सायंकाळचा डिनर वगैरे होणार आहे आणि सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर आमचं तिथून चेकआउट असणार आहे. तर बघा, जाता जाता एक छोटासा वॉटरफॉलसुद्धा लागलेला आहे त्या रोडवर, तो सुद्धा आपण शूट करून घेतलेला आहे इथे. तर बघा, आता LAP रोडवर एक सिटीसुद्धा आलेली आहे. ती सिटी आम्ही क्रॉस करत आहोत. खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो, थंडगार वातावरण आहे. संपूर्ण शांत एरिया आहे, हिरवागार एरिया आहे आणि इथचे जे प्रॉपर सिटीजन आहे ते खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो, प्रत्येक हॉटेलमध्ये म्हणा किंवा ड्रायव्हर असेल किंवा कोणीही असेल, प्रत्येकजण आम्हाला खूप त्यांनी कोऑपरेट केलेलं आहे. भाषेचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, परंतु तेवढाही काही विषय नाही. इथे हिंदीमध्ये बहुतेक जणांना हिंदी वगैरे येते तिथे, त्यामुळे आपल्याला कुठली अडचण इथे जाणार नाही आहे. तर बघा, बहुतेक इथे मल्याळम किंवा तेलुगू वगैरे बोलतात, परंतु हिंदीमध्ये सुद्धा ते प्रॉपर कन्व्हर्सेशन आपलं होऊ शकते. तर बघा, LAPसाठी थोडा वेळ आहे. तर गाडीमध्येच आता पुन्हा सगळे जोशमध्ये आहे आणि डान्स वगैरे सुरू झालेले आहे गाडीमध्येच. LAPसाठी थोडा वेळ आहे आणि लवकरच आता आम्ही LAPला पोहोचणार आहोत. LAPमध्ये आमची जी बोट आहे, हाऊसबोट, ते अगदी रेडी आहे. त्यांचा फोन वगैरे आलेला आहे, सर्व तिथे रेडी आहे. तर बघा, LAPच्या जवळजवळ आम्ही आता पोहोचत आहोत. जवळपास मित्रांनो LAP जे आहे ते टेकडीवरून जवळपास 130 किलोमीटर होतं आणि जवळपास आम्ही त्या LAPच्या जवळजवळ आलेलो आहोत. बघा, बाजूला संपूर्ण हे जे पाणी आहे ते दिसत आहे. खाडी आहे मित्रांनो तिथे आणि तिथून समुद्रसुद्धा जवळ असणार आहे. तर बघा, हा संपूर्ण एरिया जो आहे हे खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो संपूर्ण देशामध्ये. LAP इथल्या ज्या हाऊसबोट आहे त्या संपूर्ण देशामध्ये फेमस आहे आणि तिथे संपूर्ण मुक्काम करण्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला येणार आहे. तर बघा, तिथे ते आपल्याला फिरायला वगैरे नेणार आहे समुद्रामध्ये. तर बघा, ही आहे हाऊसबोट मित्रांनो. इथे फायनली आम्ही जे हाऊसबोट आहे आमची तिथे आलेलो आहोत. तर तिथे आता आम्ही चेक इन करणार आहोत. सर्व ते हाऊसबोटचे जे कर्मचारी आहे त्यांनी आमचं वेलकम केलेलं आहे. आम्ही सर्व तिथे आमचं रिझर्वेशन अगोदरच केलेलं होतं. तर बघा, आता आमचं चेक इन वगैरे झालेलं आहे आणि हा हाऊसबोटचा टूर मी आपल्याला देत आहे.
तर ही आहे मित्रांनो हाऊस बोट. सुरुवातीचा एरिया आहे, इकडे 2 रूम आहे. त्यानंतर बाजूला समोर या गॅपमध्ये सुद्धा 2 रूम असणार आहे. आणि तिकडे समोर जे दिसत आहे तिथे किचन आहे आणि किचनच्या बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या आहे आणि वर आणखी 2 रूम असणार आहे आणि एक मोठा हॉल असणार आहे. तर मित्रांनो इथे सुद्धा आमच्या 9 रूम बुक केलेल्या आहे आम्ही. बाजूला जी बोट आहे त्यामध्ये रात्री आम्हाला तिथे आराम करण्यासाठी आम्ही जाणार आहोत, परंतु राहणार आम्ही इथेच आहोत सध्या. तर बघा आता आमचं चेक इन झालेलं आहे. ही हाऊसबोट आहे, खूप सुंदर अशी हाऊसबोट आहे मित्रांनो. सगळ्यांचा पहिल्यांदा अनुभव आहे या हाऊसबोटचा आणि खूप जास्त सर्वजण एक्सायटेड आहे, आनंदात आहे. तर बघा खूप सुंदर अशी हाऊसबोट एखाद्या महालाप्रमाणे असणार आहे. आमच्यापैकी सर्वजण पहिल्यांदा इथे आलेले आहे आणि हा डायनिंग एरिया आहे. इथे संपूर्ण जेवण वगैरे आमचं असणार आहे, नाश्ता जेवण वगैरे या हॉलमध्ये असणार आहे आणि ह्या वरच्या फ्लोअरवर आहे. तर बघा इथून हे संपूर्ण समुद्रामध्ये आता आम्हाला ते फिरायला नेणार आहे, खाडीमध्ये असणार आहे हे. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत. खूप सुंदर असा मित्रांनो अनुभव आलेला आहे जीवनामध्ये. प्रत्यक्ष एकदा तरी आपण इथे आलं पाहिजे. केरला ही जे स्टेट आहे खूपच सुंदर आहे आणि प्रत्येकाने एकदा तरी एक्सप्लोर त्याला करायला पाहिजे. तर बघा केरलामधील हे अलेपी जे आहे, जे पाण्याचं शहर आहे, पाण्यावर संपूर्ण बोट जे आहे हाऊसबोट चालतात तिथे. तर बघा आपल्याला दिसत असेल संपूर्ण हाऊसबोट तिथे दिसत आहे आणि संपूर्ण त्यामध्ये पर्यटकसुद्धा आहे. तर बघा प्रत्येकाचा इथे मुक्कामच असतो. तर बघा आमचासुद्धा पूर्ण 1 नाईटचा इथे प्रोग्राम आहे आणि आता आमचं चेक इन होऊन आम्ही आता या हाऊसबोटने फिरायला आलेलो आहोत. तर फिरायला आल्यानंतर मित्रांनो बघा तिथे एक स्टॉप आहे, तिथे थांबून आता जे छोटी बोट आहे त्यांनी आम्हाला काही जो इंटर एरिया आहे पाण्याचा तिथे आम्हाला ते फिरायला नेणार आहे. तर बघा आता आम्ही तिथून उतरून छोट्या बोटमध्ये बसलेले आहे. सगळे 2 बोट आम्ही केलेले आहे आणि त्या 2 बोटच्या माध्यमातून आता आम्ही इंटर जो एरिया आहे त्याचा छोटा एरिया तिथे फिरायला जाणार आहोत या छोट्या बोटने. तर तिथे ते हाऊसबोट खूप मोठी असल्यामुळे जात नाही, तर या छोट्या बोटने जावं लागते. तर हे सुद्धा एकदम बजेटमध्ये असणार आहे. 200 रुपये पर कॅन्डिडेटनुसार आम्ही तिथे गेलेलो आहोत. तर आमचे जास्त कॅन्डिडेट असल्यामुळे आम्हाला त्यात 2 बोट कराव्या लागल्या. तर बघा संपूर्ण आम्ही आता इथं फिरून आलेलो आहोत. बघा पूर्ण पाण्यावरचं शहर आहे. संपूर्ण हाऊसबोट इथे दिसणार आहे आपल्याला अशा पद्धतीच्या. संपूर्ण बोट ज्या आहे त्या चालत आहे पाण्यावर. तर खूपच सुंदर मित्रांनो असा हा अनुभव प्रत्येकजण आमच्यापैकी घेत आहे आणि खूपच सुंदर इथे सर्वजण आनंदात आहे, कारण पहिल्यांदाच सर्वजण इथे आलेले आहे. तर बघा अलेपी आहे हे केरलामधील आणि ह्या हाऊसबोटसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. तर बघा छोट्या बोटने आम्ही त्या इंटरमध्ये ते आम्हाला आणणार आहे. इथलं मित्रांनो जनजीवन आहे ते खूपच वेगळं आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे आणि मध्ये मध्ये काही घरं आहे आणि ते पूर्ण 24 तास ते संपूर्ण त्यांचं पाण्यामध्येच ते त्यांचं जीवन आहे. तर बघा हे आमची बोट आहे. परत आम्ही आता हाऊसबोटमध्ये आलेलो आहोत आणि बघा इथे नाश्ता वगैरे आता सुरू आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा सुंदर अनुभव, अतिशय मस्त अनुभव इथे सर्वजण घेत आहे हाऊसबोटचा. हा जो डायनिंग एरिया आहे इथे संपूर्ण नाश्त्याची सोय आहे, जेवणाची सोय वगैरे इथेच आहे. खूप मोठा हॉल आहे मित्रांनो हा. तर प्रत्येक हाऊसबोटमध्ये खाली 4 आणि वर जे आहे त्या 2 रूमा असणार आहे. तर बघा संपूर्ण आमचे नाश्ता जेवण वगैरे इथे सुरू आहे आणि इथे संपूर्ण डीजेची वगैरे सोय करण्यात आलेली आहे आमच्यासाठी. तर बघा आमचे हे छोटे सदस्य सगळ्यांच्या लाडाचे हे सुद्धा तिथे डान्सचा आनंद घेत आहे. तर बघा बोट आम्हाला फिरवत आहे आणि तिथे आमचे डान्स वगैरे नाश्ता वगैरे सगळं सुरू आहे. तर बघा संपूर्ण जे आमचे ग्रुप मेंबर आहे, लेडीज जेंट्स सगळे आता डान्सचा आनंद वगैरे तिथे घेत आहे. संपूर्ण एन्जॉय तिथे सुरू आहे. तर बघा तिथे डीजेची वगैरे सोय करून देण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वजण आपापल्या परीने डान्स वगैरे करत आहे. तर मित्रांनो केरलामधील हे जे अलेपी आहे हे खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि केरला टूरच्या प्रत्येक पॅकेजमध्ये हे इन्क्लूड असते. तर बघा हे आमचे रात्रीचे काही डान्स आहे. सर्वजण तिथे डान्सचा आनंद घेत आहे. रात्रीचा डिनर झाल्यानंतर खूप सुंदर असं आमचे हर्षे साहेब त्यांचा जो फेमस डान्स आहे ते करत आहे. सर्वांची डिमांड होती त्यांना. तर बघा सर्वजण त्यांना साथ वगैरे देत आहे मागे पुढे आणि अत्यंत आनंदात
हे सर्व आमची जी ट्रिप आहे, हा जो टूर आहे हा सुरू आहे. तर मित्रांनो, हे जे LAP होतं हे आमच्या या केरला टूरचं शेवटचं डेस्टिनेशन होतं. उद्या सकाळी आमचं इथून चेकआउट असणार आहे. तर मित्रांनो, 5 दिवस आणि 4 रात्रीचा आमचा हा जो टूर पॅकेज होता, हा एकचं हे शेवटचं डेस्टिनेशन आहे. उद्या आम्ही LAP ते एर्नाकुलम कोचिंगला आम्ही बाय ट्रॅव्हल्स जाणार आहोत आणि तिथून आमचं रिझर्वेशन असणार आहे बल्लारशासाठी. तर बघा, संपूर्ण मेंबर आहे आमचे. हर्षे साहेब आहे, खूप सुंदर असा तिथे डान्स करत आहे, खूप जोशमध्ये त्यांचा डान्स सुरू आहे. त्यांची सिग्नेचर स्टेप जे आहे ते त्यांनी करून दाखवत आहे. आणि मागच्या मनाली टूरमध्ये, गोवा टूरमध्ये सुद्धा सर्व गोव्यातील पर्यटकांनी सुद्धा ती अनुभवलेली होती. आणि खूप सुंदर असा त्यांचा हा जो डान्स आहे ते करत आहे. त्यानंतर बघा, काही लेडीज आहे ग्रुपच्या ज्या सर्व आहे, त्या सुद्धा इथे डान्सचा अनुभव घेत आहे, डान्सचा आनंद घेत आहे सर्वजण. खूप सुंदर धमाल, खूप सुंदर मजा, खूप सारी मस्ती आम्ही मित्रांनो या टूरमध्ये केलेली आहे. जवळपास मुन्नारमध्ये 2 दिवस, त्यानंतर टेकडीमध्ये 1 दिवस आणि त्यानंतर शेवटचं हे जे होता LAP, हा जो अनुभव होता मित्रांनो सगळ्यात खूप जास्त आनंद देणारा होता सगळ्यांसाठी. कारण हाऊसबोटचा अनुभव कुणालाच नव्हता, कुणीच आजपर्यंत तिथे आलेला नव्हतं, परंतु आम्ही इथे आलेलो होतो. तर बघा, आता आमचा चेकआउट आहे. हे शेवटची एक क्लिप आम्ही घेत आहोत या बोटमध्ये आणि थोडाफार अजून डान्स वगैरे करून सर्वजण आता तिथून निघणार आहे. तर बघा, आता बोटच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत. संपूर्ण आमचा जो लगेज आहे तो तिथे गाडीवर तिथे ठेवण्यात आलेला आहे. ह्या सर्व हाऊसबोट तिथे लागलेले आहे आणि ही जी पहिली हाऊसबोट होती ते आम्ही बुक केलेली होती. तर बघा, आता आमचे सदस्य काही फोटोशूट वगैरे सुरू आहे तिथे आणि त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत. नमस्कार, मी राज मेश्राम, MI लाईफस्टाईल टीम धानोरा अंतर्गत आपला जो केरला टूर झालेला आहे, या टूरचा आपल्याला फीडबॅक द्यायचा आहे सर्वांना. तर प्रत्येकाला अशी विनंती असणार आहे, प्रत्येकाने आपापला जो फीडबॅक असणार आहे तो इथे या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर मी डोंबडे साहेबांकडे जाणार आहे. तर बोला. नमस्कार, मैं मुरलीधर डोमड़े, मेडिकल न्यूट्रिशनिस्ट एंड नेचुरोपैथी डॉक्टर, नागपुर महाराष्ट्र से। अभी मैं माय लाइफस्टाइल ग्रुप से जुड़ा हूँ और इस ग्रुप में मुझे जो मौका मिला है, वसुंधरा हर्ष आहे. मी पहिल्यांदाच या ग्रुपशी जुळलेली आहे, पण मला खूपच म्हणजे छान वाटलं आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळालं यांच्या ग्रुपमुळे. आणि त्याच्यामुळे मी आयुष्यामध्ये कधी केरळचा कधी विचारही केला नव्हता की मी केरळला जाईन किंवा केरळ काय आहे. तर MI लाईफस्टाईल साठी सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो, कारण की MI लाईफस्टाईल एक जरिया आहे. त्या जरियामुळे आज वेगवेगळ्या गावचे लोक, वेगवेगळ्या समाजाचे लोक, वेगवेगळ्या जातीचे लोक. अच्छा लगे क्योंकि अपने ये जीवन से जुड़ी हुई बातें हैं कुछ, और उसमें से बहुत कुछ हमें सीखने को भी मिलेगा. कुछ सच्चाई है वो. मला पण केरला टूर करून खूप छान वाटलं. पक्षी असतो त्याला हे वसुंधरेचे सौंदर्य म्हणजे पृथ्वीचे सौंदर्य बघण्याची खूप इच्छा असते. आणि जसं म्हणजे तो लहानपणापासून त्याची आई त्याला आपली जी MI लाईफस्टाईल कंपनी आहे, आपल्या कंपनीमध्ये गुड मॉर्निंग ते गुड नाईट पर्यंतचे प्रोडक्ट आहेत आणि खूप चांगले असे प्रोडक्ट आहेत. तर याच्यामध्ये जे जे में और जीने की चाहत न होती अगर तुम न होते. आपण या माय लाईफस्टाईल आपला जो गट आहे, ग्रुप आहे, त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले मनोगत येतच थांबवतो. जय हिंद, जय भारत. हॅलो, मी अश्विनी पिंपळकर, मी शेतीमध्येच काम करते. आज मी इकडे फिरायला आली आहे, खूप छान वाटत आहे. मी वत्सला नरोटे, प्राथमिक टीचर, शिक्षिका, गडचिरोली पंचायत समिती. राज सरांच्या सहकार्यानं या टूर मध्ये खूपच छान वाटलं आणि आयोजन पण खूपच छान होतं. एन्जॉय केलं, खूप छान वाटलं टूर. धन्यवाद. किरण बालाजी राजगडे, MI लाईफस्टाईल ही जी कंपनी आहे यामध्ये मी जुडून मला 4 वर्ष पूर्ण झालेले आहे. पण एक सांगावं असं वाटतंय की हॅलो, नमस्कार, माझं नाव शिमरन राज मेश्राम.
खरंच आम्ही एम आय लाईफस्टाईलसाठी खूप आभारी आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला एम आय लाईफस्टाईल आणणारे कुणाल कोकुलवार सर यांच्यासाठी पण खूप आभारी आहे. कारण तर आम्हाला जे हे टूर आम्ही ऍडजस्ट करत आहे, जर आम्ही एम आय लाईफस्टाईल मध्ये आलो नसतं तर आम्ही हे टूर ऍडजस्ट केलं नसतं. आणि एवढी बाहेरची जी चांगली दुनिया आहे, म्हणजे एवढ्या जणांनी आपले मनोगत व्यक्त केले. धानोरा एम आय लाईफस्टाईलने जो आता टूर ऑर्गनाइज केला होता त्याच्या थ्रू मी स्वतः एम आय लाईफस्टाईलचे प्रोडक्ट यूज करतोच. त्याच्या थ्रूच आम्हाला इथं यायला भेटलं. मी एम आय लाईफस्टाईलचे खूप धन्यवाद मानतो, ज्यांनी एवढं टूर ऑर्गनाइज केलं, वेल सेटल होतं आणि आमचं वेळेवरचं प्लॅन त्यांनी सक्सेस केलं. त्याबद्दलही मी एम आय लाईफस्टाईल आणि राज मेश्राम आणि सिमरन मेश्राम यांचे खूप धन्यवाद मानतो. माझं नाव आहे कोमलपदा आणि हा माझा पहिला ट्रिप आहे आणि मी एम आय लाईफस्टाईल मध्ये जुडल्याबद्दल मला केरला टूरचं विजिट मिळालं. त्याच्यासाठी थँक्यू एम आय लाईफचे टीम, राजेश सर आणि सिमरन मॅम. सावित्रा पोटावी मारदा आणि आपल्याला पहिल्यांदा आली मी इथं पाहासाठी या ग्रुप मध्ये. मला चांगलंच वाटला. हॅलो, माझं नाव आहे गौतमी निमगडे. माय लाईफस्टाईल या माध्यमातून माझा हा सेकंड टूर आहे, केरला टूर. आणि मी फर्स्ट डे पासून तर कालचं लास्ट डे पर्यंत खूप छान पद्धतीने एन्जॉयमेंट केलेला आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जी हाऊस बोटिंग होती तिथे माझं पूर्ण पैसा वसूल झालेला आहे. खूप छान एन्जॉय केलेला आहे मी. पवन पाल आहे आणि गेल्या 5 दिवसापासून आम्ही केरळ्यात आहोत. तर केरळ्यात खूप साऱ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केलेल्या आहेत, छान मजा केलेल्या आहेत. पूर्ण ग्रुप एकत्र येऊन, स्पेशली टूर मॅनेजमेंट जे ऑर्गनायझर आहेत राज सरांसाठी खूप मनापासून आभार मानूशे वाटते. मायसेल्फ मानसी राजगडे. माझी फर्स्ट टाइम आहे टूर. मी खूप एन्जॉय केलं. भलेही टूरचं जे आयोजन आहे ते मी केलेलं असेल, परंतु जे नेतृत्व होतं मी अगोदरच बोललो की सन्माननीय कुणाल कोकुलवार सर, सिमरन मेश्राम मॅडम आणि धानोरा टीमचे जे काही लीडर आहेत त्या सर्वांचं यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. प्रॅक्टिकली भलेही मी केलं असेल, परंतु त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन होतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपण या अगोदर सुद्धा बरेचसे टूर केलेले आहे. या टूरमध्ये जे काही आपल्यासोबत आलेले आहे, जसे हर्षे फॅमिली असेल, पोटावी काकाजी असेल, या अगोदर बरेचसे जे टूर झालेले आहेत त्यामध्ये ते सहभागी झालेले आहे. आणि प्रत्येकांना माहित आहे आपलं नियोजन आपण प्रॉपर चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. कुठलीही ट्रिप झाली, कुठलंही नियोजन झालं, थोडीफार त्यामध्ये कमतरता कुठेतरी राहते. तर ज्या काही तुम्हाला कमतरता भासल्या असतील किंवा जाणवल्या असतील काही, किंवा थोडाफार जरी त्रास झालेला असेल, तर मी आयोजकाच्या नात्याने सर्वांची माफी मागतो. तर मित्रांनो, सर्वांनी आपल्या ज्या भावना आहे, जे आपलं मनोगत आहे या टूर संदर्भात, ते सर्वांनी व्यक्त केलेलं आहे. खूप सुंदर असे अनुभव सर्वांना आलेले आहे. खूप सर्वजण एकदम आनंदात होते. तर बघा, आता आम्ही आलेलो आहोत एर्नाकुलम कोचीच्या रेल्वे स्टेशनवर, जिथे आम्ही पहिल्या दिवशी उतरलेलो होतो. तिथंच आमचं या टूरचं एंडिंग आहे आणि इथूनच आमची रिटर्नची ट्रेन आहे. तर बघा, सर्वजण आता आम्ही अगदी जड मनाने, कारण कोणालाच वाटत नव्हतं हा टूर संपून जावा म्हणून, परंतु आता कसं संपलेला आहे आणि आता आम्ही परतीच्या मार्गावर आलेलो आहोत. तर बघा, स्टेशनवर सर्वजण आता ट्रेनसाठी इथे बसलेले आहे, वाट बघत आहे. आणि लवकरच आता केरला एक्सप्रेसचं मित्रांनो आपलं रिटर्नचं तिकीट आहे. 3rd AC संपूर्ण सीटा वगैरे कन्फर्म केलेल्या आहे आणि लवकरच आता ते ट्रेन येणार आहे. तर बघा, ट्रेन आलेली आहे, सर्वजण बसलेले आहे आणि आता ट्रेन मधून आमचा प्रवास जो आहे एर्नाकुलम टू बल्लारशाह हा सुरू झालेला आहे. तर अत्यंत सुंदर असा मित्रांनो हा एम आय लाईफस्टाईल टीम धानोरा गडचिरोली अंतर्गत आमचा हा जो केरला टूर होता हा सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे. परतीच्या मार्गावर आम्ही सर्वजण आहोत. काही जे आमचे सदस्य आहेत ते डायरेक्ट नागपूरला वगैरे जाणार आहे. तर बल्लारशाहला आम्ही सर्वजण आता उतरणार आहोत. आज 4 वाजता इथून बसलेलो आहोत आम्ही आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता आम्ही बल्लारशाहला पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत सुंदर असा हा केरला टूर आमचा पूर्ण झालेला आहे. संपूर्ण आठवणी इथे ट्रेनमध्ये सुद्धा सर्वजण डिस्कस करत आहे. गोदावरी नदी आता इथून आम्ही क्रॉस करत आहोत आणि लवकरच आता बल्लारशाहला, आज 13 तारखेला बल्लारशाहला आम्ही तिथे पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, या टूरमध्ये खूप जास्त मजा आली आणि आपल्याला या टूरचे दोन्ही ब्लॉग कसे वाटले हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत जर आपण माझ्या SRM मराठी या ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर आणखी भेटू पुढच्या एका नवीन टूर मध्ये, पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मी राज मेश्राम आपणा सर्वांचे धन्यवाद करतो. टाटा, बाय बाय, गुड नाईट.